नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आहे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन पण आहे, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा. या सर्वांच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आज ना माझ्या या 2 लाडूबाईंचा ना रिझल्ट आहे, त्याच्यामुळं त्यांना झोपच नाही आहे. काल रात्री झोपताना आम्हाला लवकर सर येतील आम्हाला जायला मग शाळेत. मग कशा रेडी झालेल्या आहे दोघी पण. सकाळची 6:45 वाजलेले आहे आता. आणि त्या तिघींचं पण आवरून झालेलं आहे. समृद्धी पण त्यांच्याबरोबर शाळेत जाणार आहे. बघू आता यांचा निकाल कसा लागत आहे. चहा पिऊन झालं तर तुला दूध चहा धर तो राहिलाय ना तसंच. थांब त्याच्यात घे पिऊन जायचे पिऊचे त्यांच्या शाळेत तुला. जाऊ एकटी तरी काय करशील. इथं लसूण सोलायचा चाललाय. गायचं दूध काढायचे मला आधी लसूण सोलून घ्यावा, तोपर्यंत टाईम आहे काढायला. गोठ्यातलं काम आवरलं आणि मग आता ना मी किचनमध्ये आलेली आहे. तर कालवण करायचं ठेवलं होतं, मला आधी भाकरी करून घ्यावं आणि मग कालवण करावं. तर ना मग चहाची भांडी, दुधाची भांडी सगळी मग घासून आणली मी किचन वाटा पुसायच्या अगोदरच, कारण की मका कापायला जायचं होतं. मग मका कापून आल्यावरती मग कालवण करायचं होतं. काय इकडं बघ, इकडे फोटो, इकडे जब जाऊ दाखवू, इकडं बघ ना. हा इकडं बघ, इकडं पोरक्या गाडी ती दुखणं यायची का तुला? हा आंब्याची पानं हलात्यात ना काय पुरक्या. चल चल माय बरोबर मका कापायली ती. चल 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 माग जाती काय, माग सरकती. आटच लागत नाही सरकती. उन्हाच्या आंधीना म्हणलं मग मका आणि कडवाड घेऊन जर आलं ना, मग दिवसभर मग आपापल्या कामाला हे होतं, वेळ भेटतो. आणि मग सकाळचं ना, आणि हे माझ्या अगोदर गेलेली होती ना मका कापायची ना, तर मोबाईलच बघत बसलेली होती. मला वाटलं माझ्या अगोदर गेल्यात म्हणलं बरीच मका कापून झाली असेल, पण मका काय कापून झाली नाही. मस्त मोबाईलमध्ये बसलेली होती. आणि सकाळच्या वेळेमध्ये जेवढी कामं होतात ना ती दिवसभर होत नाही, कारण की सकाळी ऊन लागत नाही, त्याच्यामुळे माणूस पटकन काम करून घेत असतं. आणि 10च्या नंतर ना खूप ऊन लागत असतं. मग ना मी एवढी मका कापून घेतलेली आहे. रोज एवढी मका लागत असते, म्हणजे सकाळ आणि संध्याकाळच्या कुटीसाठी, म्हणजे 3 टायमाची कुटी एवढे मक्कामध्ये होत असते. तरी दारासमोर कडवळ आहे, ते सुद्धा आणायचं असतं. म्हणजे तोपर्यंत आल्या काय शाळेतून त्यांचा तर रिझल्ट बघू काय मार्क्स पडल्यात. प्रांजल पहिला तिथूचा बघितला, उंची 12 आणि आतून काय इंग्रजी पाठाचे वाचन करते. स्पोकन स्पर्धेत भाग घेणे, अभ्यासात नियमित ठेवते. तिला किती येला 1 आहे, 1 नंबर आहे. ओटू केलं. चित्र काढता येतंय बाई, खेळायला लय आवडतं, पण पाठांतर करायला आवडत. मला तर वाचन व लेखनाचा सराव करायला नाही आवडत. शेतातून आल्यावर ना यांनी गायांना पाणी पाजायला घेतलं आणि मी तोपर्यंत ना कालवण बनवून घेतलं. कारण की कालवण बनवलं होतं, दूध तापवलं आणि मग नंतर लाडूबाईंना ना जेवायला दिलं. आणि टी व्ही बघत त्या बसलेल्या आहे. आणि म्हणलं मग आता ना देवपूजा करून घ्यावा, तर इथे माझी देवपूजा चाललेली आहे. आणि शाळेतून जर आलं ना त्यांना जेवायला दिलं ना, त्यांना टी व्ही बघितल्याशिवाय का त्यांच्या पोटात एकही घास जायचा नाही तोंडामध्ये.
आणि नंतर ना मग माझी देवपूजा चाललेली होती ना, तर बाहेर म्हणलं कोण कपडे धुते म्हणून बघायला गेले, तर बघा माझी लाडूबाई ना कपडे धुत होती. कारण की ना तिला आज तिच्या मामाच्या घरी जायचं होतं, आज रिझल्ट लागला म्हणून ती तिचेच कपडे धुत होती. कारण की वाळतीनं आम्हाला न्यायला पण 3-4 वाजता त्यांना तिथे निकाल पास नाही झाली म्हणून तुला हेच काम करायचे. शिकती काय रिझल्ट लागला. आहे आहे जेवण झाल्यावरती पुन्हा एकदा एवढी भांडी घासून आणली, त्या आता असेच ठेवते. आणि आता नाही त्या 2 साड्यांना हातशिलाई करून येते. पिको केलेला आहे, म्हणजे फॉल लावलेले आहे, हातशिलाई करायची राहिली ते करून घेते. तोपर्यंत मामांना आईस्क्रीम आणल्या होत्या. तो का मुली कशा आईस्क्रीम खातात शिंदे मामा गुलकंद कुल्फी. काय हा जायची काय राहा ना आजच्या दिवस पिहूला आणि सिद्धीला दोघींना पण जायचं मामाच्या घरी, पण म्हणलं दोघी नको भांडणं करतील, त्याच्यामुळे म्हणलं पिहूला नको जाऊ, नंतर जा, ती 15 दिवसांनी आली का मग पुन्हा तुला नेऊन सोडीन, तिला आणीन. पण नाही, तर माझी लाडूबाई कशी रुसून बसली, बॅग भरून ठेवलेली होती पण तिचा मूड हाफ झाला. आणि मग नंतर अण्णा म्हणले चल तिघींना पण नेतो. बघ कशा रोडच्या पुढे गेलेल्या आहे, म्हणजे गाडीपाशी जाऊन उभ्या राहिलेल्या, तस काय अशा मोकळ्या झाल्या, जेलमधून सुटले आता असं झालं. तर त्यांना अशा एवढ्या आनंदात चाललेल्या आहे त्या मामाच्या घरी. मग या तिघींना गाडीवरती बसून दिलं, वाटं लावलं. आणि मग त्यांना मला कुरडायचं दळायचं आहे, म्हणजे गहू भिजायला घातलं होतं, तो चीक दळायचा आहे. कारण घरी दळीत असतो आम्ही, कारण घरी सोऱ्या आहे, त्यामुळे मग इथं ना गहू दळून झालं. तो पिऊ सिद्धी नसल्यामुळं ना व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे व्हिडिओ काय शूट केलाच नाही. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवरती नव्याचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट. श्री स्वामी समर्थ.